मराठी चित्रपटाचा गुड टाइम 2014 मध्येही जोरदार सुरू होता. अनुभवी दिग्दर्शकांसोबतच मराठीत काही डेब्यू डिरेक्टर्सही आले आणि त्यांनी सिल्वर स्क्रीन दणाणून सोडली. कोण आहेत हे पाहूया या व्हिडिओमध्ये. मागासलेल्यांची दुःख दाखवणं हा जरी चित्रपट सेन्सिबल बनवण्याचा मेन स्ट्रीम फंडा असला तरी त्या दुःखांनंतर येणारं बंड ही काळाची गरज आहे. ही रियालिटी अगदी मेन स्ट्रीम मूवी सारखी समोर आणायचं काम केलं ते नागराज मंजुळेच्या फॅन्ड्रीने. ऑलमोस्ट 16 नॅशनल आणि इंटरनॅशनल अवॉर्ड्स मध्ये नामांकन आणि 9 अवॉर्ड्स विजेता हा चित्रपट अगदी महाराष्ट्राच्या सिंगल थिएटर पासून फॉरेनच्या मल्टीप्लेक्स पर्यंतची वारी करून आलाय. नागराज ऑलमोस्ट हॅड ऑल द ग्लॅमर इन अ सिंगल फिल्म. बॉलिवूडमध्ये बिग बजेट चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केल्यानंतर लक्ष्मण उत्तेकर मराठीत टपाल हा चित्रपट घेऊन आले. जुना नवा प्रत्येक प्रेक्षक चित्रपट पाहून भारावला. वीणा जामकर, नंदू माधव यांचे स्प्लेंडेड परफॉर्मन्सेस आणि एक हळूवार कथानक याही चित्रपटाने प्रेक्षक आणि पुरस्कार दोघांनाही खुश केलं. लक्ष्मण उत्तेकर यांचा फर्स्ट डिरेक्टोरियल डेब्यू नक्कीच लक्षणीय ठरला. श्रेयस तळपदेची मराठीत प्रोड्युसर म्हणून एंट्री अगदी झकास झाली, कारण त्याला भेटला समीर पाटील सारखा दिग्दर्शक आणि मग प्रेक्षकांना भेटले पोस्टर बॉयज. अंदाज अपना अपना अशी ही बनवाबनवी, हेराफेरी अशा खरंच विनोदी दर्जेदार चित्रपटांच्या मांदियाळीत एक तसाच उत्तम विनोदी सिनेमा जो 2014चा चिल्ड आउट शो बनला. समीर पाटीलने एक कठीण काम अगदी सहज शिताफीने सादर केलं पोस्टर बॉयज या चित्रपटातून. अभिजित पानसेच्या पहिल्या डिरेक्शनचं कौतुक प्रत्येक फिल्म फेस्टिवल्स मधून होत होतं, पण रेगेची रिलीज डेट काही ठरत नव्हती आणि त्यामुळेच लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचत होती. पण जेव्हा हा चित्रपट सिनेमागृहात आला तेव्हा मात्र चित्रपटाने हाऊसफुलचा बोर्ड पटकावला अगदी पहिल्या दिवशी. नक्कीच अभिजित पानसे यांनी कथा, दिग्दर्शन, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी असा सर्वांग सुंदर चित्रपट लोकांना दिला अगदी पहिल्या प्रयत्नात. बॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी करणाऱ्या महेश लिमयेने स्पेशल चाइल्डचं हॅपनिंग आणि हॅपी गो लकी आयुष्य पडद्यावर साकारलं येलो या चित्रपटातून. रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर यांच्या प्रोडक्शन अंडर महेश लिमयेने डिरेक्ट केलेला पहिला चित्रपट येलो अगदी नॅशनल अवॉर्ड घेऊन आला. एक रिअल लाईफ स्टोरी एका रिअल लाईफ हिरोलाच घेऊन साकारण्याचं एक यशस्वी आणि मनोरंजक प्रयत्न म्हणजे येलो. महेश लिमये डिड अन एक्स्ट्राऑर्डिनरी जॉब इन हिज डेब्यू. श्रीहरी साठे दिग्दर्शित 1000ची नोट एक आगळा वेगळा चित्रपट. उत्तम कथा आणि हळूवार भावनांची गुंफण. दिग्दर्शन, कथा, सिनेमॅटोग्राफी, अभिनय या सर्वच बाबींमध्ये अतिशय मॅच्युअर्ड ठरलेला असा चित्रपट म्हणजे 1000ची नोट. अनेक फिल्म फेस्टिवल्सना हजेरी लावलेला हा चित्रपट श्रीहरी साठेचा डिरेक्टोरियल डेब्यू होता आणि तो नक्कीच प्रेक्षकांच्या लक्षात राहील असाच होता. तर हे होते 2014चे डेब्यू डिरेक्टर्स आणि त्यांचे चित्रपट. या चित्रपटांपैकी तुमच्या आवडीचा चित्रपट कोणता होता हे तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि शिवाय यापैकी कोणता चित्रपट तुम्ही अजून पाहिलेला नाही तोही आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि हा व्हिडिओ आपल्या फिल्मी फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका. नमस्कार, मी शशांक केतकर. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.